साधं केलं तरी मुलं होतात, लग्न मोठं केलं म्हणजे टिकेल असं नाही, असा मिश्किल शब्दात उपदेश देणारे इंदुरीकर महाराज आपल्या मुलीचा साखरपुडा मात्र जोरात करतात, अशी टीका आता इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या साखरपुडा समारंभानंतर होते। सोशल मीडियावरती ट्रोलिंग सुरू असलेला हा विषय नेमका आहे तरी काय? ट्रोल करण्या इतपत हा सोहळा होता का? महाराजांच्या विधानांची विसंगती दिसते का? महाराजांनी जावई म्हणून कुणाची निवड केली आहे? या सर्व मुद्द्यांना जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी काजल आणि तुम्ही बघताय मराठी मंडळी। सोशल मीडियावरती ट्रोलिंग सुरू झाले त्याकडे कुणाचं लक्ष किंवा महत्वाचा मुद्दा म्हणून कोणी फारसं बघत नाही, पण दुसरीकडे जेव्हा वारकरी संप्रदायातल्या महाराज मंडळींनी सुद्धा यावर काहीशी नाराजी व्यक्त केली तेव्हा हा सोहळा चर्चेचा विषय ठरला। बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले। निवृत्ती महाराज जसे उपदेश करतात तसे जर वागले असते तर कालच्या साखरपुड्यामध्ये एवढा खर्च झाला नसता। उपदेश करताना आपण एक बोलता, परंतु जीवनामध्ये त्याचा वापर केला जात नाही याचा खेद निश्चित संप्रदायाला आहे। जर निवृत्ती महाराजांनी उपदेश केला त्याप्रमाणे वागले असते तर याचा निश्चित अभिमान संप्रदायाला झाला असता। हरिभक्त परायण इंदुरीकर महाराज हे आपल्या कीर्तनातून नेहमीच समाज प्रबोधन करतात। लग्न सोहळे साध्या पद्धतीने करा, खर्च करू नका असं ते आपल्या खास शैलीत सांगत असतात। जसं ते उपदेश देतात तसे वागले असते तर मुलीच्या साखरपुड्यात लाखो रुपये खर्च झाले असते असं म्हणत वारकरी संप्रदायातल्या महाराज मंडळींनीच आता इंदुरीकर महाराजांवर नाराजी व्यक्त केली आहे। आता अगोदर महाराजांबद्दल थोडं वैयक्तिक माहिती जाणून घेऊया। इंदुरीकर महाराज म्हणजे निवृत्ती महाराज देशमुख, मूळचे अकोले तालुक्यातील इंदोरी गावचे रहिवासी, म्हणून इंदुरीकर हे आडनाव लावले जाते। त्यांना 2 मुलं, मुलगा भगवान गडावर वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेतोय तर मुलीने पुण्यात शिक्षण पूर्ण केलंय। मुलगी ज्ञानेश्वरी देशमुख हिचा साखरपुडा साहिल चिलाप याच्या सोबत झालाय। साहिल चिलाप हे पुण्यातल्या जुन्नरचे रहिवासी असून ते उच्च शिक्षित आणि एक्सपोर्ट ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आहे। गावाकडे त्यांची मोठी बागायती शेती सुद्धा आहे। अहिल्यानगर मधल्या संगमनेर शहरात असलेल्या वसंत लॉन्स मध्ये साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला। या कार्यक्रमात हारतुरे, शाल, नारळ देऊन कुणाचे सत्कार झाले नाही, पण दुसरीकडे एसी हॉल मध्ये शाही थाट बघायला मिळाला। लग्नात होणारा वायफळ खर्च, राजकारण्यांना दिलेलं निमंत्रण, लग्ना अगोदर केलेलं फोटोशूट, मुलींनी केलेले डान्स, परदेशी पद्धत किंवा इतर देशातील ट्रेंड फॉलो करणं यावरून देखील ते भाष्य करत आले। आता सोहळ्यातील गोष्टी पाहूया। फुलांनी सजवलेल्या महागड्या गाडीत सनरूफ मधून बाहेर येत इंदुरीकरांच्या मुलीनं मोठ्या थाटात एंट्री केली। याच गाडी समोर ओपन जीप आणि मागे अनेक गाड्यांचा ताफा होता। स्टेजवर फॅन्सी स्टाईलला फोटोशूट सुद्धा झालं आणि राजकारणातील बड्या मान्यवरांनी वधूवरांना आशीर्वाद सुद्धा दिले। आता ज्यांच्या समर्थकांच्या म्हणण्याप्रमाणे महाराजांनी दिलेला उपदेश कर्ज काढून लग्न सोहळे करू नका असा होता। सामान्य माणूस लग्नासारख्या मोठ्या कार्यक्रमात ऐपतीपेक्षा अधिक खर्च करतो, त्यापेक्षा नवविवाहित जोडप्यांना ते पैसे देऊ करा, म्हणजे त्यांच्या नवीन संसाराला हातभार लागेल असं असल्याचं स्पष्ट मत आहे। राहिला विषय संप्रदायाचा तर तमाशातील समाज कीर्तनात आणण्याचं मोठं श्रेय त्यांना सर्वांनाच देतात। सोबत ते अनेक ठिकाणी मदत करतात। या सोहळ्यात त्यांनी तब्बल 1,11,000 रुपये दान केल्याची चर्चा आहे। मात्र सध्या थाटामाटात झालेला हा साखरपुडा जास्त चर्चेचा कारण ठरतोय। तुम्हाला या सगळ्या कार्यक्रमाबद्दल आणि यावर होणाऱ्या प्रतिक्रियांबद्दल नेमकं काय वाटतंय तुम्ही कमेंट करायला विसरू नका आणि सोबतच मराठी मंडळीला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।